नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना सेल्फ ई-केवायसी करायची आहे त्या महिलांसाठी आपला हा आजचा व्हिडिओ आहे. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. या व्हिडिओला तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत पहा आणि इतर महिलांपर्यंत अवश्य शेअर करा. तुम्ही जेवढा आपला हा व्हिडिओ शेअर करणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, बरोबर ना? का चांगलं आहे ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. तर ज्या महिलांना सेल्फ ई-केवायसी करायची आहे त्यांनी तात्काळ सेल्फ ई-केवायसी करून घ्या. ज्यांच्याकडे दुसऱ्या आधार कार्डचे कागदपत्र आहेत त्यांनी सुद्धा सेल्फ ई-केवायसी करून घ्या. माझ्या माहितीमध्ये असं आलं आहे की आणखीन 40 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे तात्काळ ई-केवायसी करून घ्या. जर तुमच्याकडे दुसऱ्या आधार कार्डचे कागदपत्र असतील तर ई-केवायसी करा आणि अंगणवाडी ताईंना ते तुमचे कागदपत्र जे काही तुम्ही देणार आहात ते नेऊन द्या. हो, मला माहिती आहे, कळतंय मला की तुम्हाला हे मला सांगायचं आहे ना की अंगणवाडी ताई कागदपत्रच घेत नाहीत ना, बरोबर ना? मला समजलेला आहे हा मुद्दा. तर मी आपल्या या व्हिडिओच्या अंतर्गत सरकारला विनंती करत आहे, महिला व बाल कल्याण विभाग मंत्री आदित्यताई तटकरे, मी आपणास सुद्धा विनंती करत आहे, आपल्या अंगणवाडी ताईंना सांगा की त्यांनी या महिलांचे कागदपत्र घ्यावे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी ताई तुम्ही आदेश देऊन जी-आर देऊन सुद्धा या महिलांचे दुसऱ्या आधार कार्डचे जे कागदपत्र आहेत ते घेत नाहीत. तुम्हीच असा मेसेज दिलेला आहे की जर या महिलांनी सेल्फ ई-केवायसी करून हे कागदपत्र जर अंगणवाडी ताईंना दिले नाही तर त्यांची ई-केवायसी ही ग्राह्य धरली जाणार नाही, त्यांना पुढचा लाभ मिळणार नाही. आता मला तुम्ही सांगा ताई, जर या महिलांनी सेल्फ ई-केवायसी केलेली आहे पण अंगणवाडी ताई कागदपत्र घेत नाही तर या महिलांनी काय करायला पाहिजे? त्यामुळं तुम्ही थोडंसं अंगणवाडी ताईंना सांगा किंवा त्यांच्या वरिष्ठांना आदेश द्या. कारण अंगणवाडी ताईंचं असं म्हणणं आहे की आमच्या वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले नाहीत त्यामुळे आम्ही कागदपत्र घेणार नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये असं चालू आहे. त्यामुळं आपणास मी या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने विनंती करते की त्यांना हा लाभ मिळत राहावा. त्या गोरगरीब, गरजू आणि निराधार आहेत महिला ज्यांच्याकडे दुसरे आधार कार्डच नाही. त्यामुळे त्यांना या 1500 रुपयाची खूप गरज आहे. असे मेसेज मला येत आहेत. महिला मला विनंती करत आहेत ताई. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करत आहे, महायुती सरकारला मी आदरणीय देवाभाऊंना विनंती करत आहे. आदरणीय देवाभाऊ, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, प्लीज जरा थोडंसं लक्ष घाला ह्याच्यामध्ये. आणि ज्या महिलांकडे दुसरं आधार कार्ड नाहीये त्यांचे कागदपत्र अंगणवाडी ताई घेत नाहीये त्यांना ते कागदपत्र घ्यायला सांगा. आता हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांचा घटस्फोट झाला नाही, त्यांच्याकडे त्यांच्या पतीचा मृत्यूचा दाखला नाही, कोणाकडे वडिलांचा मृत्यूचा दाखला नाही, तर अशा महिला तर ई-केवायसी करूच नाही शकत आहेत. कारण का, जोपर्यंत त्यांच्याकडे कागदपत्रच नाहीत तोपर्यंत त्या कसं काय ई-केवायसी करतील? कारण त्या ई-केवायसी मध्ये त्या ठिकाणी टिक करायचं आहे जे काही आपण कागदपत्र देणार आहोत. तर तुम्हाला मी हे सांगत आहे आता की आता या महिलांनी केवायसी कशी करायची? म्हणजे याही महिला खूप अडचणीमध्ये अडकलेल्या आहेत, आता आलेल्या आहेत. आता त्यांच्याकडे दुसरे कागदपत्रच नाहीयेत. त्यांनी कशी केवायसी करायची समजतच नाहीये. तर आता तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये लक्ष घाला आणि काही करता आलं तर पहा तुम्ही. कारण आपल्याकडे 4-5 दिवस बाकी राहिलेले आहेत आता ई-केवायसीला आणि अजूनही या महिलांकडे कुठलेही ऑप्शन नाही की त्यांनी ई-केवायसी कशी करावी जर त्यांच्याकडे दुसऱ्या आधार कार्डचे कुठलेच कागदपत्र नाहीयेत. मी आपणास अगोदर पण हा मेसेज केला होता. मी आज परत हा मेसेज करत आहे किंवा परत मी आज तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर महायुती सरकार, महिला व बाल कल्याण विभाग मंत्री आदित्यताई तटकरे, आदरणीय देवाभाऊ, आदरणीय शिंदे साहेब, आपणास विनंती आहे की प्लीज थोडंसं लक्ष घाला. या दोन प्रकारच्या महिला ज्या आहेत आमच्या, ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत दुसऱ्या आधार कार्डचे पण अंगणवाडी ताई घेत नाहीयेत आणि बऱ्याच महिला अशा ज्यांच्याकडे कागदपत्रच नाहीयेत. मग त्याच ह्या 40 लाख महिला असतील ज्यांनी अजून ई-केवायसी केली नाही. असा मेसेज आहे व्हायरल सगळीकडे की 40 लाख महिला अजून बाकी आहेत ई-केवायसीच्या. आता या महिलांकडे जर ऑप्शनच नाहीये, म्हणजे अंगणवाडी ताई कागदपत्र घेत नाहीत आणि दुसरं जे आहे ते मी सांगते तसं की त्यांच्याकडे कागदपत्रच नाहीत. ह्या दोन्ही कॅटेगरीच्या महिलांकडे आता काहीच उपाय राहिलेला नाहीये ई-केवायसी साठी. कारण जोपर्यंत कागदपत्र देणार नाही ई-केवायसी ग्राह्य धरली जाणार नाही. तर ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि काहीतरी अपडेट येणं गरजेचं आहे. आपणास विनंती करत आहे की काहीतरी माहिती ह्याच्यावर आपण द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.